मित्रांनो, मी आयुष्यभर तरुण मित्र कायम शोधत राहिलो. तुम्ही तरुण मित्र शोधत राहिला म्हणजे तुम्ही म्हातारे होत नाही. आज मी स्वतःला म्हणतो मी 76 वर्षाचा म्हातारा नाहीच आहे. कोणी पण एखादा मुलगा आला ना, त्याला म्हणतो, चल लाव पळायची कॉम्पिटिशन." तो लावत नाही, तो माझा आविर्भाव बघून, आणि लावली तर तो जिंकेल या शंका नाही, पण कॉन्फिडन्स पाहिजे, मीच जिंकेल की नाही. अशा प्रकारे मी जे काही आयुष्यभर काम केलं ते एकटा नाही करू शकलो. ना माझी बायको, ना माझा मुलगा, ना माझी फॅमिली, सगळा स्टाफ हेच माझं कुटुंब. आणि मग मी तरुणांना बरोबर घेऊन गेलो. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 70-80 बिझनेस केले असतील. मी स्वतः कुठे एकटा करणार? कोण करणार? मला दरवेळेला कुठेतरी एक तरुण सापडतो, स्पार्क सापडतो, म्हणजे दिसतो, आपल्याला शोधायचं असतं. कोणी तुमच्याकडे आपण येत नसतं. तुम्हाला शोधता यायला पाहिजे. कुठे कुठे संधी लपल्यात, कुठे कुठे एक प्रकाश चमकतोय. काजवा असेल तर काजवा चमकतोय. तो काजवा जर चमकत असेल तर तुम्हाला दिसायला पाहिजे. काजवा चमकलेला दिसायला अंधार व्हायची गरज नाही. दिवसासुद्धा तुम्हाला शोधता यायला पाहिजे. मग असे जे तरुण असायचे त्यांना मी निवडायचं, बरोबर घ्यायचं. अजूनही ती माझी पद्धत चालू आहे. हे फेसबुक हे बघून लाईन लागेल तरुणांची, थांबा मुलांना. माझा मी शोधतोय, एखादी चांगली आयडिया आली, काही आली. तरुण जर मला दिसला याच्यात स्पार्क आहे आणि त्याच्याकडे काही आयडिया आहे, की त्याला मी म्हणतो, थांब, तुझी आयडिया सुंदर आहे, तुझं हे प्रॉडक्ट पण खूप सुंदर आहे, चल आपण करू. जनरली हे जे तरुण येतात आयडियावाले, ते बिचारे मध्यमवर्गीय असतात किंवा ज्यांचे आईवडील नोकरी करत असतात किंवा गरीब असतात. जे श्रीमंत आहेत, जे उद्योगधंद्यात ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत, ज्यांचे आईबाप मोठे उद्योगपती आहेत, बिझनेसमॅन आहेत, प्रचंड पैसा आहे, त्यांच्या तरुणांना कुठलीही आयडिया सुचली तर त्यांचे आईबाबा त्यांना पैसे देऊन बिझनेस सुरू करतात. त्याच्यात काही वेगळं नाही. पण असे कित्येक तरुण आहेत, डोक्यात आयडिया आहे, करायची काहीतरी हुरहुर आहे, नंतर त्याच्यानंतर करूशी वाटतंय, मानसिक कॉन्फिडन्स आहे. पण समजा पैसे पैसे पण मिळतील कर्जावर त्यांना नवीन स्टार्टअपला, पण घराची मानसिकता अशी आहे, कुठे रे बाबा कर्ज काढून बिझनेस करतो? बिझनेस कुठे तुला जमतो का? बिझनेस नाही जमला, सगळं कर्जबाजारी होतील. आजही तुम्हाला गमतीने फॅक्ट सांगतो, कदाचित 1% बदलला असेल. मराठी माणसांच्या मध्ये जर बिझनेस करत असेल मराठी माणूस, तर त्याला मुलगी दिली जात नाही. तो म्हणतो, अरे याला काय बुडायचं का, माझ्या मुलीला काय उपाशी मारायचं का? बिझनेसवाल्याला दिली जात नाही. पण तोच जर मुलगा सचिवालयात क्लार्क असेल तर त्याला आधी दिली जाते, पगारही मिळतं आणि वरती मान पण वेगळ्या प्रकारे मिळतो. अशा प्रकारची जी मानसिकता आहे, त्यामुळे मराठी माणसांना, एस्पेशली मराठी मुलांना, त्यांच्या घरनं कधीच प्रोत्साहन मिळत नाही. भीतीने, त्यांचं काही चूक नाही आहे. बोटावर अपवाद मोजण्या इतके मराठी माणसं जे बिझनेसमध्ये एस्टॅब्लिश झालं. आजही आम्ही अदानी अंबानीच्या टाटाच्या लेवलला नाही पोचलो, ही फॅक्ट म्हणे, त्याच्यात काही म्हणणं नाही माझं. पण मग मला जर असे तरुण दिसले तर त्यांना मी शोधतो, हे बाबा इकडे आहे, तुला काय भीती आहे? पैसे मी लावतो, बस काळजी करू नको. नाही नाही, पण काका लॉस, हे बघ, लॉस झालं तर माझा एकट्याचा, पैसे माझे, लॉस झालं तर माझ्या एकट्याचा, तुझा काहीच संबंध नाही. आता काय काळजी आहे तुला? प्रॉफिट झालं तर तू माझा भागीदार, प्रॉफिटमध्ये ये, अजून काय पाहिजे? असे असंख्य मी तरुण उभे केलेत. खूप माझे बिझनेस आहेत, त्याच्यात तुम्हाला एक एक जसे जमेल आणि सुचेल तसे सांगेल. त्याच्यामध्ये एक तरुण आला, हुशार होता. नाव मुद्दाम सांगत नाही, नाव सांगून कोणाला आपण डिवचू नये, बदनामी करू नये. तो NCL मध्ये कामाला होता, नॅशनल केमिकल लॅबमध्ये. तिथं चांगल्या पोस्टला होता, तो संशोधक म्हणून होता. तो माझ्याकडे आला की माझ्याकडे एक सुंदर शोध आहे. म्हणलं काय? तांदळाचा वास. म्हणजे काय? आज तुम्ही जो काही बासमती तांदूळ खाता किंवा जे काही स्मेल असतात या तुमच्या खाण्याच्या प्रॉडक्टमध्ये, ते आर्टिफिशियल असतात. हे ऑक्सफर्ड केमिकल लंडनची कंपनी बनवते. सगळ्या जगातला मार्केट शेअर त्यांचा मोठा आहे. मित्रांनो, एक माफ करा, मी तुम्हाला 20 वर्षापूर्वीचं हे सांगतो मेमरीतनं. माझ्याकडे हा माझा मित्र आला. म्हणला, मी तांदळाचा वास बनवायचा मी स्वतः संशोधन आहे, मी बनवलेलं आहे. आणि हा जो पावडर आहे जे मी बनवतो आहे, ही बनवल्यानंतर आपल्याला साधारणतः आज काय तिचा भाव चालला आहे म्हणलं मी. ऑक्सफर्ड केमिकलची घेतली तर त्यावेळची गोष्ट आहे, 80,000 रुपये किलोने ती विकलं जायची. कारण की थोडेसे काही ग्रॅम टाकून तो स्मेल येत असतो. 80,000 किलो त्याचा भाव होता. फ्रूट ॲनामचा जो भाव होता तो साधारणतः 60,000 रुपये किलो होता. दोन्ही 80-60 कॉम्पिटिशन होते. तरी लंडनची कंपनी असल्यानं ती जोरात चालत होती त्यावेळेला. आणि म्हणलं आपला, तो म्हणला मला बनवायलाच खर्च येईल जास्तीत जास्त 4,000 रुपये किलो. बाप रे म्हणलं, कुठे 80,000, कुठे 60,000, तुला 4,000 किलोच येईल. अब घेईल कोण म्हणलं आपल्याकडं? ऑक्सफर्ड 80 आहे तरी त्याची जास्त विकली जाते फ्रूट ॲनामपेक्षा, कारण की एकदा ब्रँडिंग होतं. म्हणलं मी ते गिरायक पण बघितलंय. तर ती जी कंपनी ती पण मोठी आहे. त्यांचं काय, त्यांनी माझ्याकडनं कबूल करून घेतलंय. त्यांनी मला सांगितलंय की तू बनव, मी 16,000 रुपये किलोने घेईन. कारण त्याला 80,000 लंडन,
60,000 इस्रायल आणि पुण्यातली कंपनी 16,000 देतं फायदा. केवढी कमीत किंमत झाली. म्हटलं छान आहे, तुला जर खर्च 4,000 येतोय म्हणजे बिल्डिंग लाईन मध्ये कुठेच एवढं प्रॉफिट नाही रे राजा, चल तुला पैसे देतो. भांडवल आम्ही सुरुवात केली काम. विठ्ठलवाडीला आज त्याच्यासाठी सांगतो, माझी भाड्याची एक जागा होती, तिथे माझा भट्टी पेंटचा उद्योग चालायचा. तिथे मी फर्निचर बनवायचो आणि मी पंखे रंगव, फ्रीज रंगव, त्याच्याकरता भट्टी टाकली होती, ते रंगवायचं काम करायचं. म्हणलं ती तुला जागा देतो, आणि तो बिझनेस यावेळेला मी बंद केला होता. मग ती जागा तुला देतो, भांडवल देतो, सगळं दिलं त्याला. मी जवळजवळ काहीतरी 5-1 लाख रुपयाचं भांडवल दिलं, जागा दिली. त्यांनी छानपैकी वाज बनवला. मी खुश झालो, आम्ही आता दोघंही खुश. त्याला त्याची नोकरी त्यांनी सोडली तेवढ्या करता, कारण की दोन्ही डगरीवर पाय ठेवून नाही करतायत. त्याला मी एक फ्लॅट दिला माझ्याच कंपनीतला, भाड्याने नाही दिला, फुकट दिला, वापरा, विकत नाही दिला. नंतर त्याला मी फियाट गाडी दिली, त्यावेळेला फियाट गाड्या जोरात होत्या. ड्रायव्हर दिला. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. केवढा मोठा माणूस मला मिळाला. एक NCL मधून तो नोकरी सोडून आला, तो एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे, नाही तो राहणार कुठे, काय करणार कुठे. हे तिन्ही दिलं आणि आम्ही आता खुश झालो. मग तो गेला, ज्याने 16,000 रुपये किलोने घेण्याकरता, त्याला सांगितलं आता माल तयार आहे, पहिली डिलिव्हरी कधी करू. आता तो जो माणूस आहे त्याला समव कळलं की आपल्याशिवाय ह्याचा माल कोणी घेणार नाही. बदमाश पण असतात बिझनेसमध्ये, आणि याला तर 4,000 रुपये किलोनेच पडलेला आहे. तो म्हणला मी एक बाबा हे बघ, मी काय नाही म्हणत नाही, मी तुझा माल घेतो पण काय 16,000 नाही घेणार. मला माहिती तुला 4,000 पडला, मी 8,000 घेणार, तरी तुला दुप्पट देतोय. आता हा जो होता, हे शास्त्रज्ञ जे बिझनेस माइंडेड असू शकत नाही, नसावे, पण त्याला आला राग. म्हटलं तुम्ही मला फसवता. मी DS कुलकर्णीला शब्द दिला, तुमची ऑर्डर दाखवली, 16,000 घेता, लास्ट मोमेंटला हा काय प्रकार आहे. तो माझ्याकडे आला की सर आपण नाही याला माल द्यायचा. पण म्हणलं नाही द्यायचा, कोणाला विकू, आपण शोधू कोणीतरी कस्टमर नाही मिळत. त्याला हे लिमिटेड प्रॉडक्ट आहे, काही कॉमन प्रॉडक्ट नाही. पापड घ्यान कुठल्या दुकानात ठेवा, तांदूळ घ्यान कुठेही विकायला घ्या, असं नाही आहे. तर त्याच्यामुळे आता प्रश्न आला करायचं काय. आणि हा म्हणला की मी काही केल्या मी नाही करणार आहे, याची ऑर्डर नाही पूर्ण करायची. मी त्याला समजून सांगतोय, मी त्याला जाऊन भेटतो, 8चे 9,000 देईल तो आपल्याला, पण तू 16,000 नको अडायला, आपल्याला काय फरक पडतो रे. 4,000चे दुप्पट तरी कोण देणार आहे. हा देतोय ना, आणि मग आपण हळूच वर्ल्ड मार्केटमध्ये घुसू ना. इस्रायल आणि इंग्लंडला कॉम्पिटिशन करून आपण 20,000 रुपये किलोने विकू ना. तू का घाबरतो. आपण सुरुवात तर करू दे, ब्रँडिंग तर तयार होऊ दे की येस वी आर एस्टॅब्लिश म्हणून. मग तो हे जे शास्त्रज्ञ खूप शिकलेले मुलं असतात लहानपणापासून, ते स्वाभिमानी असतात, स्वाभिमान नाही सोडू शकत. त्याला मी चिडलो त्याच्यावर की बाबा असं काय करतो. 4,000चे 8,000 भले माझे 9 नाही देणार, तू दुप्पट होत आहे, तू कशाला हट्ट करतो. बरं मला काही बनवता येत नाही, तो त्याने बनवून ऑर्डर पूर्ण केली तरच होऊ शकतं. तर एवढं सगळं चिडल्यानंतर त्याचा आज मी सलाम करतो. त्यानंतर तो मला कधी भेटला नाहीये, त्याला रिस्पेक्ट देतो. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं त्या स्वाभिमानी माणसाने, सकाळी 7 वाजता माझ्या घरामध्ये, माझ्या बंगल्यामध्ये माझ्या फियाट गाडीची चावी आणि फ्लॅटची किल्ली आणून दिली, आणि एकच एवढंसं कार्ड होतं छोटं, सॉरी एवढं शब्द लिहिलं होतं, बाकी काही नाही. आणि तो त्या दिवसापासून कुठे गेलाय मला आजपर्यंत माहीत नाही. पण इगो पण तेवढाच महत्त्वाचा आहे. नॅचरली जे काही थोडंफार तिथे अर्धा किलो काहीतरी तांदळाचं जे वासाचे केमिकल माझ्या फॅक्टरीत पडले होते, ते तसेच पुढचे 3-4 वर्ष पडले. आफ्टर ऑल इट इज केमिकल. एक दिवशी त्या फॅक्टरीत तर ती माझी बंद होती, कारण मी बिल्डर झालो होतो. एक दिवशी फोन वाजला, तुमच्या फॅक्टरीतनं धूर यायला लागला, आग येतं. पळत पळत गेलो तर बापरे, ते जे केमिकल आहे, कारण संबंध फॅक्टरी म्हणून पत्र्याची, ती फॅक्टरी म्हणजे फॅक्टरी नाही, वर्कशॉप छोटा, हीटमुळे ते पेटलं होतं. मग माझ्या काही शास्त्रज्ञ मित्रांना बोलून मदतीने आम्ही विश्वला, त्यावेळेला विश्व सुरू होतं, जागा घेतली होती, खड्डा काढून त्यात गाडून टाकलं ते. पण माझ्याकडे हा एक प्रश्न पडतो की बिझनेस करताना एवढा इगो ठेवायचा का. तुमच्या अंगात लबाडी हवी, लबाडी हसायला पाहिजे. तुम्ही सगळे ऐकणार आहे, मी नाही म्हणत आहे, समर्थ रामदास म्हणतात, वाचा. तुमच्या अंगात लबाडी हवी किती, तर समोरच्याच्या अंगातली लबाडी ओळखता येण्याएवढी. नाही तर कोणी येऊन तुम्हाला टपली मारून जाईल. त्या प्रकारे तिथं समोरच्याच्या अंगातली लबाडी कळतीये. मी टपली मारून द्यायला तयार नाही. म्हणलं ठीक आहे, 8ने विकू ना, ब्रँड तर सुरू होईल आज त्याला, आणि ब्रँड सुरू झाले हळूहळू वाढू ना. पण जर तुमच्याकडे जो स्वाभिमान आहे, जो नाही विकला जात, तो पण तेवढाच महत्त्वाचा आहे. त्या माणसाने माझ्याशी वाद घालायच्या ऐवजी, भांडण करायच्या ऐवजी इमानदारीत मला माझी गाडीची किल्ली आणि घराची किल्ली आणून दिली. आणि अशा प्रकारे एक प्रॉफिटमध्ये चाललेला बिझनेस. मला नाही, मी त्याला नाही दोष देणार त्या माझ्या मित्राला, कारण स्वाभिमानाला पण किंमत आहे, स्वाभिमानही कोणी विकू नये. पण अशा प्रकारे सुद्धा एखादी गोष्ट
छोट्याशा गोष्टीमुळे, समोरच्या माणसामुळे बरं जग, बिझनेस याच्यामध्ये फसवणे हाच प्रकार आहे. तसं हे सगळं जग, बिझनेसमधलं 90% जग हे मिथ्याच असतं आणि त्या मिथ्या जगात आपल्याला काम करावं लागतं. त्याला काही नाईलाज नाही. कधी-कधी म्हणून समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे समर्थ लबाडच आहे. 16,000 वरनं तो 8,000 वर येणारच आहे. हे ओळखून जो व्यवसाय करेल तोच त्या तांदळाच्या वासातनं साम्राज्य उभं करेल. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.